नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड इंग्लिश त्यातीलच फर्स्ट युनिटमधील 1.1 अ टीनेजर्स प्रेयर या पोयमचा संपूर्ण वर्कशॉप आज आपण इथे पाहणार आहोत. आपण वर्कशॉप तर पाहणार आहोतच, पण त्याचबरोबर आपण फॅक्च्युअल क्वेश्चन्स देखील पाहणार आहोत. So friends, let us start. Factual questions. First question आहे, what is the age group of the speaker in the poem? Answer, the age group of the speaker is between 13 years to 19 years. Second आहे, what decisions does the speaker have to take? Answer, the speaker has to take two decisions. First आहे, to choose the road of life which will lead to great success. Second, to travel through the darkened road that will lead to great distress. Third, what does each new day fetch? Answer, each new day fetches new beginnings in which the poet has to take decisions. How should one react to temptations? Answer, during temptation one must say no and try to avoid it and pray to God to give him or her the courage to get up and go forward. Fifth one आहे, what effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? At the end of teens, the poet wishes to see the life which is lived at its best. त्याच्यानंतर आहे sixth one, in what condition does the poet wish to maintain his body? Answer, the poet wishes to maintain a clean and fit body that is free from any temptations because temptations come in the way when the poet grows up. त्याच्यानंतर आहे seventh question, whose company does the poet wish for in the walk of life? Answer, the poet wishes for Lord's company in the walk of life. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सगळे फॅक्च्युअल क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आता आपण बघणार आहोत वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन नंबर 1 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस. पहिला आहे, अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉड बाय इच न्यू डे. तर या ठिकाणी दोन ऑप्शन्स आहेत. पहिला आहे न्यू बिगिनिंग्स आणि दुसरा आहे न्यू एंडिंग्स. तर या ठिकाणी पहिलं जे आन्सर आहे न्यू बिगिनिंग्स, तर ते करेक्ट आहे. सेकंड आहे, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू. एकतर पहिला आहे ग्रेट डिस्ट्रेस आणि सेकंड आहे ग्रेट सक्सेस. तर या ठिकाणी ग्रेट सक्सेस हे आन्सर बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय सी, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज माइट ऑर राईट. तर या ठिकाणी राईट हे आन्सर बरोबर आहे. डी आहे, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. वर्स्ट की बेस्ट, तर या ठिकाणी बेस्ट जे आन्सर आहे तर ते करेक्ट आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन पाहिलेला आहे. आता आपण पाहतोय सेकंड क्वेश्चन, जो आहे फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर या ठिकाणी जे रायमिंग वर्ड्स आहेत त्यांना मी ऑलरेडी अंडरलाईन केलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. तर पहिल्या लाईनमध्ये आहे, पहिल्या स्टांझामध्ये आहे मेक आणि त्याचबरोबर दुसरं आहे टेक. ओके, सॉरी, मेक आणि टेक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये आहे सक्सेस आणि डिस्ट्रेस. ओके, दोन पेअर आपल्याला मिळालेले आहेत. तिसऱ्या ह्याच्यामध्ये आहे सी मी. चौथ्या ह्याच्यामध्ये आहे वे डे आणि पाचव्या ह्याच्यामध्ये आहे सी मी. तर तुम्ही हे पाचव्या ह्याच्यामधलं नाही लिहिलं तरी चालेल, कारण ते डबल डबल होते. सो या ठिकाणी एकूण 4 पेअर्स आहेत रायमिंग वर्ड्सचे. पहिला आहे मेक टेक, दुसरा आहे सक्सेस डिस्ट्रेस, तिसरा आहे सी मी आणि चौथा आहे वे डे. ओके, त्याच्यानंतर आपण पाहतोय थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. पोएमची राईम स्कीम काय आहे आणि चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोविंग ऑप्शन्स. आधी आपण राईम स्कीम बघूया. तर आता राईम स्कीम्स बघताना या ठिकाणी आपण फर्स्ट ए घेऊया. सेकंड याच्यामध्ये बिगिनिंग्स आणि मेक रायमिंग वर्ड्स नाही आहेत, सो मेक काय येणार आहे, आपण त्याला बी घेऊया. आय ॲम द ओनली वन टू चूज, तर या ठिकाणी चूज हे बिगिनिंगसोबत किंवा मेकसोबत जुळत नाही आहे, सो आपण ह्याला सी घेऊया. आणि या ठिकाणी द रोड दॅट आय विल टेक, टेक आणि मेक हे रायमिंग वर्ड्स आहेत, सो आपण ह्याला बी घेणार आहोत. ओके,
तर अशा प्रकारे ABCB आहे फर्स्ट स्टांजाची रायमिंग स्कीम. सेकंड स्टांजा आपण बघूया आणि जर दोन्ही सेम असेल तर मग तीच असणार आहे आपली रायमिंग स्कीम. ओके. सेकंड स्टांजामध्ये आहे लाईफ A, सक्सेस B, रोड C आणि डिस्ट्रेस Bच येणार आहे. तर या ठिकाणी ABCB ही आहे आपली रायमिंग स्कीम. आता ते आपण बघूया कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ABCB. तर या ठिकाणी ABCB आहे सेकंड ऑप्शनमध्ये, म्हणजे हे आहे आपलं करेक्ट आन्सर. ओके. त्याच्यानंतर आपण पाहतोय फोर्थ क्वेश्चन. मॅच द लाईन्स इन कॉलम A विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम B. तर या ठिकाणी A याच्यामध्ये काही लाईन्स आहेत पोएममधल्या आणि B याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच आहे, ते आपल्याला योग्य मॅच करायचं आहे. ओके. तर आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर पहिला आहे डिसिजन्स आय मस्ट मेक. तर डिसिजन्स आय मस्ट मेक हे जे सेंटेन्स आहे तर ते उलट आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच येणार आहे इन्व्हर्जन. त्याच्यानंतर आपण पाहतोय सेकंड आहे प्लीज ओपन माय आयज डिअर लॉर्ड. तर या ठिकाणी ती लॉर्डला उद्देशून पोएट म्हणतोय, त्याच्यामुळे येणार आहे ॲपोस्ट्रॉफी. ओके. त्याच्यानंतर आपण पाहतोय C, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. तर या ठिकाणी ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड याच्यामध्ये D आलेला आहे, म्हणजेच इथे जे आहे तर इथे पण डाऊनमध्ये पण D आहे आणि डार्कनमध्ये पण D आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी येणार आहे ॲलिट्रेशन. इथे येणार आहे ॲलिट्रेशन. ओके. त्याच्यानंतर आपण पाहतोय फोर्थ, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की चूज टू रोड, लाईफचा रोड म्हणजे जो रोड आहे आणि लाईफ जे आहे तर ते कंपेअर केलेलं आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी येणार आहे मेटाफर. ओके. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 5, एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू प्लॅन करण्यासाठी कोणते एलिमेंट्स, कोणत्या मुद्द्यांची आवश्यकता असते तर ते इथे सांगितलेलं आहे. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट. पहिला आहे फॉर्मॅट आणि स्ट्रक्चर. याच्यावरती तयार करायची आहे एक नोट की त्याच्यामध्ये काय काय लिहितो आपण. सेकंड आहे साईज किंवा लेंथ किंवा हाऊ मच, किती लेंथ असायला पाहिजे इंटरव्ह्यूची. त्याच्यानंतर डूज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि टाईप्स ऑफ क्वेश्चन्स, येस नो टाईप और WH क्वेश्चन्स. तर याचा आन्सर आता आपण पाहूया. पहिल्यांदा आहे फॉर्मॅट स्ट्रक्चर. त्याचा आन्सर आहे फॉर्मॅट मस्ट बी व्हेरी सिम्पल. सिम्पल क्वेश्चन्स शुड बी आस्क्ड टू गेट आन्सर्स हॅव्हिंग ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ऑफ द इंटरव्ह्यू. जो इंटरव्ह्यू देणारा आहे त्याला खूप सिम्पल क्वेश्चन्स विचारले गेले पाहिजेत आणि त्यातून ॲक्युरेट आन्सर्स मिळतील, ॲक्युरेट इन्फॉर्मेशन मिळतील असे क्वेश्चन्स. ऑल पॉईंट्स गिविंग इन्फॉर्मेशन शुड बी कवर्ड. सगळे पॉईंट्स कवर झाले पाहिजेत. सेकंड आहे साईज, लेंथ किंवा हाऊ मच. द इंटरव्ह्यू शुड बी ब्रीफ बट इट शुड कवर ऑलमोस्ट ऑल ॲस्पेक्ट्स. डूज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स. Unnecessary questions or personal questions should not be asked. Questions should be with reference to the topic. Language should be simple and polite. Vulgar language should be avoided. त्याच्यानंतर आहे टाईप ऑफ क्वेश्चन्स. तर या ठिकाणी आहे WH टाईप ऑफ क्वेश्चन्स शुड बी आस्क्ड. क्वेश्चन हे WH टाईपमध्ये असायला पाहिजेत. आता आपण पाहूया यानंतरचा क्वेश्चन. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6, प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. एक सक्सेसफुल टीनेजर आहे, त्यासाठी तुम्हाला 10 क्वेश्चन्स तयार करायचे आहेत आणि तुम्ही खाली दिलेले गाईडलाईन्स वापरू शकता. स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यूसाठी एक फॉर्मेट दिलेला आहे. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, जो इंटरव्ह्यू देणार आहे त्याचं नेम काय आहे, नेम ऑफ द इंटरव्ह्यूवर. ओके. त्याच्यानंतर टॉपिक आहे पर्सनल, रिसेंट, स्पोर्ट्स, बिझनेस, म्युझिक किंवा आर्ट. व्हेन्यू आहे स्टुडिओ, TV चॅनल, ऑडिटोरियम हॉल एक्सेट्रा. डेट लिहायचा आहे, टाईम घ्यायचा आहे, ड्युरेशन घ्यायचं आहे. 10 क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये पहिला आहे की मिक्सअप ऑफ एस नो अँड WH क्वेश्चन्स. एस नो पण असायला पाहिजे, WH क्वेश्चन्स पण असायला पाहिजेत. प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनच्या आधी भूमिका मांडायला पाहिजे. कन्व्हर्सेशन शुड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू. कन्व्हर्सेशन असं लिहायला पाहिजे की तो खरंच इंटरव्ह्यू आहे असं वाटायला पाहिजे. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन्स. खूप पर्सनल क्वेश्चन्स नाही विचारायचे, एकदम डीपमध्ये नाही जायचं आहे. अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड चीप अँड रेग्युलर लँग्वेज. चीप लँग्वेज नाही वापरायची आहे, लँग्वेज स्टँडर्ड असायला पाहिजे. ओके. आता आपण एक फॉर्मॅट पाहणार आहोत. क्वेश्चन्स टू बी आस्क्ड. पहिला आहे युअर नाईक नेम इज गुड्डू. व्हॉट इज युअर रिअल नेम. सेकंड आहे वेन डिड यू स्टार्ट लर्निंग म्युझिक. थर्ड आहे हू वॉज युअर फर्स्ट गुरु इन ब्रॅकेट टीचर. फोर्थ आहे
हाउ ओल्ड वर यू वेन यू वॉन द प्राइज फॉर द फर्स्ट टाइम. फिफ्थ आहे डिड यू चेंज युअर गुरु इन ब्रॅकेट टीचर. सिक्स्थ आहे वाय डिड यू चेंज युअर टीचर. सेवन्थ आहे वेअर वॉज युअर लास्ट परफॉर्मन्स. एट्थ आहे विच अदर इन्स्ट्रुमेंट्स अपार्ट फ्रॉम तबला डू यू प्ले. नाइन्थ आहे तबला अँड फ्ल्यूट आर टू डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स. हाऊ डू यू प्ले फ्ल्यूट अलॉंग विथ तबला. अँड टेन्थ आहे व्हॉट इज युअर नेक्स्ट प्लॅन. तर अशा पद्धतीने आपण सिम्पल क्वेश्चन्स तयार केलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत यानंतरचा क्वेश्चन जो आहे सेवन्थ क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7 आहे ॲप्रिसिएशनसाठी. तर ॲप्रिसिएशनसाठी आत्ताच्या न्यू बोर्ड पॅटर्नप्रमाणे आपल्याला फक्त 5 पॉईंट्स लिहायचे आहेत. पहिला आहे टायटल, दुसरा आहे पोएट, तिसरा आहे राईम स्कीम, चौथा आहे फिगर्स ऑफ स्पीच आणि पाचवा आहे थीम और सेंट्रल आयडिया. तर आता आपण फक्त या 5 पॉईंटवरचंच ॲप्रिसिएशन बघणार आहोत. आधीचा जो बोर्ड पॅटर्न होता त्यासाठी एवढे सगळे पॉईंट्स आवश्यक होते, मात्र आता फक्त हे 5 पॉईंट्सवरतीच आपल्याला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. सो आता आपण पाहूया ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. फर्स्ट पॉईंट आहे टायटल. तर या ठिकाणी टायटल आहे अ टीनेजर्स प्रेयर. सेकंड पॉईंट आहे पोएट. पोएट आहे जे मोर्स. राईम स्कीम आहे देर आर रायमिंग वर्ड्स अँड द राईम स्कीम इज ABCB. तर या ठिकाणी तुम्ही देर आर वगैरे न लिहिता फक्त ABCB लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर फेवरेट लाईन काय आपल्याला या ठिकाणी लिहायची नाही आहे. थीम और सेंट्रल आयडिया. एव्हरीवन हॅज टू पास व्हेरियस स्टेजेस इन लाईफ. द फर्स्ट अँड द इम्पॉर्टंट स्टेज इज द टीनेज. A teenager has to choose his road of life. There are many temptations in the way. A teenager prays Lord to show him or her the right path and wants Lord to talk with him or her. Figures of speech. पहिला आहे डिसिजन्स आय मस्ट मेक इज द एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन. असं न लिहिता फक्त इन्व्हर्जन किंवा फक्त एलिटरेशन लिहिलं तरी चालणार आहे. सेकंड आहे दॅट लाईफ इज लिव्ड व्हेरी बेस्ट इज द एक्झाम्पल ऑफ एलिटरेशन. ओके, तर अशा पद्धतीने हे ॲप्रिसिएशन आहे. आता आपण पाहणार आहोत यानंतरचा पुढचा क्वेश्चन. 8th क्वेश्चन आहे कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेज इयर्स. लेटर यू कॅन इवन ट्राय टू मेक द लाईन्स राईम अँड टू गिव्ह इट अ पोएटिक फॉर्म. तर आता आपण या ठिकाणी एक छोटीशी प्रेयर पाहणार आहोत. तर आपण पाहूया. आन्सर आहे ओ गॉड आय एम अ स्मॉल चाइल्ड. Save me from the thoughts that will make me go wild. I can't differentiate good and bad. So sometimes I become so sad. Help me to choose the right path in my life. तुम्ही याला अजून पोएटिक फॉर्ममध्ये पण कन्वर्ट करू शकता. आता आपण पाहूया लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 जो या वर्कशॉपमधील या पोएम एक्सरसाइजमधील सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे. लुक अराउंड इन युअर वेसिनिटी. Your family, your friends, neighbors, classmates, etc. and write about any 4 teenagers who have made a name for themselves by doing something extraordinary. तर या ठिकाणी तुम्ही कोणाचाही नेम लिहू शकता. त्यांच्यामध्ये जे एक्स्ट्राऑर्डिनरी थिंग्स आहेत जे त्यांनी केलेलं आहे ते तुम्ही लिहू शकता. आता आपण इथे एक्झाम्पल पाहणार आहोत. तुम्हाला मात्र ते तुमच्या मनाने लिहायचं आहे. टीनेजर ग्रुपमध्ये फॅमिली घेतलेला आहे, नेम घेतले अनिता. एक्स्ट्राऑर्डिनरी टास्क किंवा तिने काही परफॉर्म केलेलं आहे तर ते आहे पास्ट SSC इन स्पाईट ऑफ अ सर्व ॲक्सिडेंट. तिचा ॲक्सिडेंट झाला होता तरीही तिने SSC पासआउट केलं. फ्रेंड्स आहे अंकुश घेतलेला आहे सेव्ड अ चाइल्ड फ्रॉम अ वाईल्ड बियर. त्याच्यानंतर आहे नेबर्समध्ये अनंत घेतलेला आहे क्लेवरली कॉट रोबर. त्याच्यानंतर घेतलेला आहे क्लासमेट्समध्ये अंजली वॉन अ मेडल इन द कॉमनवेल्थ गेम्स. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. आणि या ठिकाणी आपण या पोएमचा पूर्ण जो भाषाभ्यास आहे जी एक्सरसाइज आहे वर्कशॉप आहे तर ते कंप्लीट केलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. टिंग टिंग. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.